नमस्कार, सिटी बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 18 मार्च 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जो शिकत राहतो तोच मोठा होतो, कारण शिक्षण हेच जीवन आहे। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या आपण बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सोमवारी रात्री समर्थ स्कूल परिसरात असलेल्या आउटलुक सलून समोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। केवळ हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून हा वाद इतका विकोपाला गेला की 4 ते 5 जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजापेठ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती आणि याविषयी तक्रार नोंदविण्यात आली। सोमवारी रात्रीच्या सुमारास अमरावतीच्या समर्थ स्कूल परिसरातील रस्ते गजबजलेले असताना अचानक एका वादाने हिंसक वळण घेतले। कौशिक अग्रवाल यांचे भाऊ कपिल अग्रवाल हे आपल्या वाहनाने जात असताना हॉर्न वाजविण्यावरून त्यांचा वाद झाला। हा वाद मिटविण्यासाठी कपिल अग्रवाल आउटलुक सलून मध्ये गेले असता तिथे असलेल्या 4 ते 5 जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविला। मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणीत कपिल अग्रवाल यांना गंभीर दुखापत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ कौशिक अग्रवाल आणि संगम गुप्ता यांच्यासह मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी दाखल झाले। राजापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आणि जमावाला पांगवले। जखमी कपिल यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केलाय। अग्रवाल, मैं गांधी चौक से समर्थ स्कूल की तरफ आ रहा था, तो रास्ते में एक लड़का हॉर्न बजा रहा था। मैंने पूछा भाई क्या हो गया, तो बोले तेरे बाप का रोड है क्या, पूरे रोड पे गाड़ी चला रहा बोले। और रास्ते में रुकते रुकते समर्थ के पास कोई पार्लर पे रुक गया बोले। जो पार्लर पे मैं रुका वो अंदर भाग गया वहां से। मैंने बोला भाई बाहर आ बात करने के लिए, तो उसके पार्लर के अंदर 5-6 लड़के थे काम करने वाले, वो सब लोग साथ में आए और बात करी बिना 5-6 लोगों ने मेरे को पकड़ लिए। 2 जनों ने पीछे से और मेरे फेस पे मुंह पे बुक्का से मारे 5-6 जनों ने मेरे को, और पूरा मेरा ब्लड वगैरह गया, बहुत मारे मेरे को। 5-6 लोग थे, वो रूम में भी बंद कर दिए थे मेरे को और अंदर बोले हाथ पांव तोड़ देंगे बोले तेरे। सध्या या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून आरोपींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती शहरात विलासनगर ते केएल कॉलेज मार्गावर असलेल्या राम लक्ष्मण संकुल मधील श्री साई मार्केटिंग या दुकानाला रात्री उशिरा आग लागली। या आगीत केवळ दुकानच नव्हे तर दुकानाबाहेर उभा असलेला मालवाहू टेम्पो देखील पूर्णपणे जळून खाक झाला। अमरावतीच्या विलासनगर भागातील राम लक्ष्मण संकुलमध्ये रात्रीच्या सुमारास अचानक आगीचे लोळ उठू लागले। श्री साई मार्केटिंग या कन्फेक्शनरीच्या दुकानाला ही आग लागली। विशेष म्हणजे दुकान संचालक दुकान लॉक करून घरी पोहोचलेच होते, तितक्यातच त्यांना दुकानाला आग लागल्याचा फोन आला। घटनेची भीषणता इतकी होती की गेटच्या आत उभा असलेल्या एका मालाने भरलेला टेम्पो देखील या आगीच्या विळख्यात सापडला। आगीने पाहता पाहता विकराळ रूप धारण केले, ज्यामुळे दुकानातील संपूर्ण कन्फेक्शनरीचा माल जळून खाक झाला। मेरा नाम संजय सिरवानी है। मैं शॉप से आ रहा था तो अचानक मैंने आग लगी हुई दिखी, तो उसी समय मैंने, मेरे दोस्त की शॉप है वो श्री साई मार्केटिंग, तो मैंने अपने दोस्त को फ़ोन किया। जब तक आया है, पहले ऑटो में भी आग लग चुकी थी, जब तक आया है कुछ मालूम ही नहीं पड़ा। अंदर बहुत सारा नुकसान हो चुका है, उसमें सब कंपनी के आइटम है, जैसे कैडबरी, नेस्ले, श्रीजी। अब मालूम नहीं अंदाजा कितना नुकसान है, पर लगभग 90% दुकान पूरी जलकर खाक हो गई है। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या। प्रत्यक्षदर्शींच्या मते या आगीत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे। या भीषण आगीत श्री साई मार्केटिंगचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीने परिसरात मोठी खळबळ उडवली होती।
अमरावती जिल्ह्यातील तिवसा वनविभागाच्या राखीव क्षेत्रात अचानक भीषण आग भडकली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही आग इतकी मोठी आहे की वनसंपत्तीचा मोठा भाग भस्मसात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सध्या प्रशासन युद्ध पातळीवर आग विझविण्यासाठी धडपड करीत आहे. ही घटना तिवसा तालुक्यातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात घडली. मिळालेल्या माहितीनुसार अचानक जंगल परिसरात भीषण आग लागली आणि काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात झाडे, वनस्पती आणि नैसर्गिक संपत्ती जळून खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत तिवसा अग्निशमन दल तात्काळ सज्ज झाले असून घटनास्थळी धाव घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि वन विभाग देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या आग लागल्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की मानवी निष्काळजीपणामुळे याचा तपास सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा गावात जल अर्पण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या गावाचा सन्मान या संकल्पनेतून ग्रामस्थांनी जल व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतः स्वीकारत पाणी संवर्धनाचा निर्धार केला. पिंपळखुटा गावात जल अर्पण दिवस निमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत व ग्रामपंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे योग्य नियोजन आणि देखभाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असल्याचे सांगत तिचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जलसंधारण, पाणी बचत आणि स्वच्छ पाणी पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. गावातील नागरिकांनी एकत्र येत भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सजग राहण्याचा संकल्प केला. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मिळून जल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे आश्वासन दिले. पाणी वाचवा, पाणी जपा हा संदेश देत या मोहिमेला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमामुळे गावात जलसंवर्धनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामपंचायत पिंपळखुटाचा काही दिवसाआधीच पाण्याचा ताळेबंद आपण सादर केला होता. आमच्या ताळेबंदानुसार ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा साठा परिपूर्ण आहे. तरीही तो परिपूर्ण असलेला साठा आपल्याला भविष्यात आपल्या छोट्या मुलांचा विचार करून भविष्यात जसा तसा ठेवण्यासाठी पाणी ग्रामस्थांनी जपून वापरावे. त्यासाठी आपण ग्रामपंचायतमध्ये एक दिवस कोरडा दिवस पाडतो. पाण्याचा जपून वापर ग्रामपंचायतमध्ये केला जातो आणि आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या बाबतीत विशेष जागरूक आहेत. त्या पाण्याचा खरंच आणि अगदी जपून वापर करतात. नागरिकांना एवढीच विनंती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवसच नाही तरी पाणी वापरताना हे जपूनच वापरले पाहिजे. कारण काही ठिकाणी आपण पाहतो की गावामध्ये जेव्हा फिरतो किंवा जातो त्यावेळेस आपण नळावर पाणी भरतो किंवा घरामध्ये जे नळ येतात त्यावेळेस बऱ्याच वेळा तोट्या सुरू असते. आता मला गावातल्या लोकांना एवढीच विनंती करायची आहे की आवश्यक तेवढंच पाणी वापरा आणि पाणी वापरताना किंवा पाण्याचा वापर झाल्यानंतर गावातल्या नळाच्या तोट्या ज्या चालू असतात त्या आपण बंद कराव्या. तसेच घरामध्ये पाणी वापरत असताना बऱ्याच ठिकाणी आपले नळ म्हणजे घरगुती नळ आहे ते आपला वापर झाल्यानंतरही सुरूच असतात. तर त्यांना विनंती करेल की त्यांनी याची काळजी घ्यावी. पाणी हीच खरी जीवनरेखा आहे आणि पिंपळखुटा गावाने घेतलेला हा संकल्प निश्चितच भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. नागपूर शहरात लग्नाचे आमिष दाखवून एका 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. वाटोळा परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय पीडित महिलेची ओळख पेट्रोल पंपावर काम करीत असताना आरोपी शहाबाज इक्बाल खान याच्याशी झाली. दोघांमध्ये ओळख वाढत गेली आणि त्यातून प्रेम संबंध निर्माण झाले. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र नंतर लग्नास नकार देत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणी मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलाय. या प्रकरणातील प्राथमिक तपास पूर्ण करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एक पीडित महिला आहे, तिचं वय वर्ष 24 आहे आणि ती वाठोडा परिसरात राहणारी आहे. हिचं एक आरोपी आहे जो मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो, ज्याचं नाव आहे शहाबाज इकलाक खान, वय 25 वर्ष. या आरोपीसोबत पेट्रोल पंपावर काम करत असताना त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीतून त्यांच्यानंतर प्रेमसंबंध झाले. आरोपीनं तक्रारदार हिच्या म्हणण्यानुसार आरोपीनं आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत शरीर संबंध केलेले आहेत आणि अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर मानकापूर पोलीस स्टेशनला तात्काळ याबाबत गुन्हा नंबर 100/2026 कलम 69, 115, 2, 351 वगैरे वगैरे भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला काल रोजी माननीय न्यायालयात रिमांडकामी हजर करण्यात आलेलं होतं. माननीय न्यायालयाने आरोपीला आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे आणि यामध्ये तपासाचे जे काही बाबी आहेत त्या तपासाच्या सर्व बाबी या बऱ्याचशा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि अधिक तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये सुरू आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फसवणूक आणि अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक करीत आहेत. नागपूरमधील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या दीक्षाभूमी स्मारक परिसरात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. कृषी विभागाच्या सुरू असलेल्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्मारक समितीने या प्रकरणात तीव्र आक्षेप नोंदविला असून नेमका वाद काय आहे पाहूया सविस्तर. नागपूरमधील दीक्षाभूमी परिसर हा केवळ धार्मिक स्थळ नाही तर देशातील लाखो अनुयायांसाठी श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी कृषी विभागाकडून सुरू असलेल्या बांधकामामुळे मोठा वाद निर्माण झालाय. स्मारक समितीच्या म्हणण्यानुसार गेल्या तब्बल 45 वर्षांपासून या जागेच्या हस्तांतरणाची मागणी प्रलंबित आहे. मात्र या मागणीवर कोणताही ठोस निर्णय न घेता बांधकाम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप समितीकडून करण्यात आलाय. समितीचा दावा आहे की त्यांच्या संमतीशिवाय विकास आराखडा तयार करण्यात आला आणि जाणून बुजून बांधकाम सुरू करून परिस्थिती गुंतागुंतीची करण्यात येत आहे. तर या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान कृषी विभागाकडून सुरू असलेल्या कामावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून हा प्रकल्प कायदेशीर आहे का, स्मारकाच्या हद्दीत हस्तक्षेप होत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात नागरिक आणि स्मारक समितीने आता थेट राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून हा वाद तातडीने निकाली काढावा अशी जोरदार मागणी होत आहे. दीक्षाभूमी सारख्या ऐतिहासिक स्थळांच्या संवेदनशीलतेचा विचार करून प्रशासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. संदर्भात आपल्याला विश्वासात न घेता काम केल्याचा आपण आरोप करत आहात. थोडक्यात माहिती नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यासंबंधी वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत. स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संमतीने, दोघांच्या संमतीने विकास आराखडा मंजूर करून महाराष्ट्र शासन आणि स्मारक समिती तो आराखडा कार्यान्वित करतील. आणि वर्तमानपत्रात काही बातम्या येत आहेत की सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर, परंतु असा कुठलाही प्रस्ताव आणि आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीने मंजूर केला नाही आणि त्याची बैठक झाली, त्या बैठकीला स्मारक समितीचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. राज्य शासनाच्या या धोरणावर आपण कोर्टात मान्य उच्च न्यायालयात यासंबंधी जनहित याचिका आहे. त्या जनहित याचिकेमधूनही बातम्या येतात की दीक्षाभूमीसाठी नवीन निविदा उघडणार, परंतु आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा इंटरव्हेन्शनचा अर्ज सादर करू, मध्यस्थी अर्ज सादर करू आणि माननीय उच्च न्यायालयाला विनंती करू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या जो आराखडा मंजूर आम्ही करू तो आम्ही आपल्याला माननीय उच्च न्यायालयाला सादर करू आणि तोच आराखडा आम्ही कार्यान्वित करू.
आणि ज्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या जागा मागितल्या आहेत, दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील कृषी विभागाची 3 एकर 84 जागा ही फेज 2 आणि फेज 1 या आराखड्यात आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी नमूद केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने ती मिळावी याकरता पाठपुरावाही सुरू आहे. परंतु दुर्दैवानं आज असं दिसतं की ती जागा आम्ही मागतो 50 वर्षापासून अजून दिली नाही, परंतु त्या जागेवर भव्य प्रमाणात आणि जलद गतीनं बांधकाम सुरू आहे. आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ते बांधकाम विनाविलंब थांबवावं आणि माननीय उच्च न्यायालयालासुद्धा आम्ही विनंती करतो की त्यांनी या बांधकामाला स्थगिती द्यावी आणि ही जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यावी. ही जागा जर समजा शासनाकडनं जर तुम्हाला मिळाली नाही तर काय विचार करता? नाही, शासनाने जे अनेकदा सांगितलं आहे की ही जागा आम्ही देतो, स्मारक समितीला देतो आणि इथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळं बौद्ध समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पुढं समाजाला असं वाटेल की शासन आपल्याशी खोटं बोलते किंवा आपली दिशाभूल करते आणि आपल्याला आश्वासनं नुसते देते आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जनाक्रोश भडकण्यापूर्वी ही जागा स्मारक समितीला दिल्यास आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी राहू आणि आम्ही या आपल्या माध्यमातून समाज बांधवांना आग्रहाची विनंती करतो, हात जोडून आम्ही त्यांना विनंती करतो की आता आम्ही सरकारला जी जागा मागू थकलो, आपण आता सरकारकडे समाजाने या जागेचा पाठपुरावा करावा अशी आम्ही समाजाला विनंती करतो. एकीकडे श्रद्धास्थान असलेली दीक्षाभूमी आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सुरू असलेलं बांधकाम, या दोन्हीच्या संघर्षातून निर्माण झालेला हा वाद आता नेमका कुठे थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात शासन कोणती भूमिका घेते आणि हा वाद कधी मिटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा एकदा चोख कामगिरी करत 3 चाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात अटक केली आहे. यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या प्रकरणात चोरीस गेलेला मालवाहू ऑटो रिक्षा आणि मोबाईल असा तब्बल 2,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नागपूर शहरातील यशोधरानगर परिसरात 13 मार्च 2026 रोजीच्या रात्री एक मालवाहू ऑटो रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात कलम 303(2) भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक 17 मार्च रोजी पेट्रोलिंग करीत होते आणि त्यावेळी मानकापूर परिसरात गोपनीय माहिती मिळाली की एक इसम चोरीचा लाल रंगाचा मालवाहू ऑटो रिक्षा घेऊन कोराडी रोड दिशेने जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित ऑटो रिक्षा अडवली. चौकशी दरम्यान आरोपीने आपले नाव शिवा उर्फ साहिल दशरथ पारसे, वय वर्ष 24, राहणार यशोधरानगर असे सांगितले. वाहनाचे कागदपत्र विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आरोपीने 13 मार्च रोजी यशोधरानगर परिसरातून सदर ऑटो रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष कारवाई करत पोलिसांनी लाल रंगाचा मालवाहू ऑटो रिक्षा, अंदाजे 2 लाख रुपये किंमत असलेला आरोपीकडील मोबाईल फोन असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पथकाने केली. पोलीस ठाणे यशोधरानगरच्या हद्दीमधून एक 3 व्हीलर वाहन बजाज मॅक्झिमा वाहन क्रमांक MH49 CF6281 या क्रमांकाची 3 व्हीलर टेम्पो एक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची FIR पोलीस स्टेशन यशोधरा या ठिकाणी अपराध नंबर 191/26 दिनांक 14 मार्चला दाखल होती आणि अवघ्या 48 तासाच्या आत आमच्या क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकातील NPC राजू टाकळकर आणि हवालदार राजू सिंग राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचे वाहन एका ठिकाणी आरोपी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्याला पाठलाग करून पकडलं आणि त्याच्याकडून हे जे वाहन होतं ते वाहन आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या वाहनाच्या आधारे त्यातील जो आरोपी आहे त्याचं नाव आहे शिवा दशरथ पारसे, वय 24 वर्षे, राहणार धम्मदीप नगर, नागोबा मंदिर जवळ, पोलीस ठाणे यशोधरानगर अशा प्रकारे आरोपीचं नाव आहे. आणि आरोपींनी हे वाहन त्यांच्या असलेल्या अंतर्गत वादामधून आणि काहीतरी आर्थिक व्यवहार होता त्याच्यामधून हे वाहन खोडसाळपणाने चोरून नेलं होतं अशी माहिती मिळाली.
त्यानुसार ते वाहन आम्ही आरोपीचं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे यशोधरनगरच्या हद्दीमध्ये ते देत आहे. काही केसेस आहेत आरोपीचा अभिलेख तपासला असता, परंतु रेकॉर्डनुसार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा सध्या अपराध यापूर्वी दाखल असल्याची माहिती मिळाली नाही आहे, तर त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत. यामधील जे वाहन चोरी गेलं होतं त्यामध्ये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अशा प्रकारे ही 3 व्हीलर चोरीची आम्ही ताब्यात घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे यशोधरनगरच्या ताब्यात आम्ही देत आहोत. नागपूर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असे मत व्यक्त केले जात आहे. गुन्हेगारांवर अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात कंटेनर चालकाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झालाय. बुधवारी सकाळच्या सुमारास नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कांद्री माईल परिसरातील चिंधाई माता मंदिराजवळ हा भीषण अपघात घडला. जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात कंटेनरने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला. या अपघातात जखमी व्यक्तीचे नाव रंगनाथ मिश्रा वर्ष 50 असे असून कंटेनर त्याच्या हातावरून गेल्याने त्याचा एक हात निकामी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. टोल व्यवस्थापक अतुल आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली तत्परतेने मदत कार्य हाती घेण्यात आले आणि जखमीला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल करण्यात आले. मात्र जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून रामटेक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावरील बेदरकार वाहन चालकांचा मुद्दा समोर आला आहे. फरार कंटेनर चालकाला लवकरात लवकर अटक होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांनी आणि सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची समस्या गंभीर बनत झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात एक शाश्वत आणि स्वस्त पर्याय पुन्हा चर्चेत आला आहे, तो म्हणजे गोबर गॅस. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी गावातील एका शेतकरी कुटुंबाने मागील 15 वर्षांपासून गोबर गॅसचा यशस्वी वापर करून एक आदर्श निर्माण केलाय. सविस्तर माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी गाव इथल्या प्रल्हाद पुयड यांनी पारंपरिक इंधनावर अवलंबून न राहता पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उपाय निवडलाय, तो म्हणजे गोबर गॅस. माझं नाव कुंता विठ्ठलराव पियड, मी सिंधी उमरी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी राहता. आम्ही गोबर गॅसचा वापर करता. खूप बाहेर आता गॅसचा तुटवडा चालू आहे, पण आम्हाला याची जाणीव नाही, कारण की आमच्या घरी इतकी छान सुविधा आहे. गोबर गॅसची शेणापासून तयार होतो. आमच्या 30-40 माणसाचा स्वयंपाक आम्ही त्याच्यावर भाकर भाजी चपाती वगैरे सगळं करू शकतो आणि खूप छान सुविधा आहे. आम्ही इथं आलं तसं आम्ही सिलेंडर वापरलं पण नाही, वापरणार पण नाही. खूप छान स्वयंपाक सगळं व्यवस्थित होतो आम्हाला. आज बाहेर देशात इतकं रांग लागली की गॅससाठी खूप असं लोक परेशान व्हायला, शहरामध्ये तर खूप हाल आहेत, पण आम्हाला याची खूप छान मदत होते की इतकं छान स्वयंपाक व्यवस्थित सगळं होते आणि याच्यापासून काही धोका नाही, असं पोस्ट होईल काही गॅस सुटल वगैरे असं काहीच नाही. व्यवस्थित छान पद्धतशीर आपल्या चुलीपेक्षा छान सगळं पद्धतशीर होते. मागील 15 वर्षांपासून पुयड कुटुंब पूर्णपणे गोबर गॅसवर अवलंबून आहे. विशेष म्हणजे हे एकत्रित कुटुंब असून कुटुंबातील तब्बल 35 जणांचा रोजचा स्वयंपाक या गोबर गॅसवरच केला जातो. जनावरांच्या शेणापासून तयार होणारा हा बायोगॅस केवळ स्वयंपाकासाठीच नाही, तर त्यातून मिळणारे शेणखतही शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे दुहेरी फायदा मिळतो, ऊर्जा आणि खत दोन्ही. दरम्यान सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील गॅस उपलब्धतेवर झाला आहे. अशा वेळी गोबर गॅस हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असे प्रल्हाद पुयड सांगतात. म्हणजे ते गावामध्ये बुरुजावर गडीवर घर होते. इथं आलो शेतामध्येच मी घर बांधलं. इथं घर बांधल्यावर मला एक कल्पना आली की बाबा आपले गुरंढोरं इथं राहतात, मग आपण गोबर गॅस केला पाहिजे अशी एक कल्पना आली. मग विचारणा केलो, मी बाहेर जाऊन विचारल्यावर मला ती चांगली कल्पना मिळाली. आम्ही 3 भाऊ होतो, 35 माणसाचा माझा परिवार आहे, तर आम्ही एकत्र आहोत.
तर त्यावेळेला मी तीन 8x8चे 3 प्लांट बनविले आणि प्रत्येक प्लांट मध्ये 3 दिवसाला एकदा आम्ही 25 ते 20 किलो शेण टाकतो, 3 दिवसाला एकदा. तर आमच्या परिवाराला अजिबात एक दिवस सुद्धा कधी आपल्याला जळतर नाही किंवा जळ लागली, पाणी लागलंय, आपल्याला गॅस नाही, असं कधी जाणवलं नाही. जनतेसाठी बघावं, विचार करावं. आपल्याकडे डोर आहेत, आपण कनिष्ठ शेतकरी व्हा. शेतकऱ्याला ढोराशिवाय विलाज नाही. तर ते ढोर पण 2 बाजूने उत्पन्न देते, एकतर दूध, तिसरं खत आणि तिसरं एक गॅस. केलं पाहिजे. तुझं आहे तुझ्यापाशी, जागा चुकलाशी म्हणलं. आता चुकून कुठं कोण्या देशाकडे बघायचं नाही. आपल्या स्वतः तयारीनं जर असं जर केलं तर कोणालाच कोणाकडे हात पसरायची अजिबात गरज नाही. पुयड कुटुंबाचे म्हणणे आहे की आम्ही आजपर्यंत कोणतेही LPG गॅस वापरलेला नाही. शेतकरी बांधवांनी गोबर गॅसचा वापर करावा, त्यामुळे खर्च वाचेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील. गोबर गॅस हा सुरक्षित, स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय असल्याने ग्रामीण भागात त्याचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. आमच्या घरामध्ये बायोगॅस आहे आणि भारत देश युद्ध चालू आहे. भारतांना दुसऱ्या देशाला मागणी चालू आहे, आम्हाला गॅस द्या, गॅस द्या. अनेक हॉटेलमध्ये आम्ही बाहेर जातो ना, मी कुस्ती खेळायला दुसऱ्या स्टेटमध्ये कुस्ती खेळायला जाते, तर आम्ही तिथं बघतो हॉटेलमध्ये चुली पेटवलेल्या आहेत. गॅस नसल्यामुळे गॅसची कमतरता पडत आहे त्यांना आणि जेवणाचा पण दर वाढलेला आहे. शहरातली लोक खेड्यात येत आहेत. माझी एवढीच इच्छा आहे की जे तुम्ही गॅसला रांग लावता ना, ती रांग लावू नका. तुम्ही घरात तुमच्या जनावर आहे, सगळंच आहे, तुम्हाला शेताला खत पण होईल आणि तुमच्या घरी गॅस आणायची गरज पडत नाही, पैसे घालवायची पण गरज पडत नाही, आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज पडत नाही. आपण जर स्वतः जर निर्मिती केली तर दुसऱ्या देशावरून अवलंबून राहायची गरज पण पडणार नाही आपल्याला. निश्चितच गॅस टंचाईच्या या काळात नांदेडच्या या शेतकरी कुटुंबाने दाखवून दिलेला मार्ग इतरांसाठी प्रेरणादायी आहे. गोबर गॅसचा वापर केल्यास केवळ खर्चात बचत नाही तर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. आगामी रामनवमी, रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कामठी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. याच पार्श्वभूमीवर नवीन आणि जुनी कामठी पोलिसांनी संयुक्तपणे एक भव्य मॉक ड्रिल पार पाडले. या मॉक ड्रिल मध्ये संभाव्य दंगल परिस्थिती हाताळण्याचा सराव करण्यात आला. कामठी रेल्वे स्थानकासमोर आंदोलक जमा होऊन जाळपोळ आणि जोरदार घोषणाबाजी करत असल्याची कृत्रिम परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्पर कारवाई केली. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव आक्रमक होताच सौम्य लाठीचार्जचा बनाव करत जमावाला पांगविण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये जखमी नागरिकांना तातडीने रुग्णवाहिकेत हलविण्याचा सराव करण्यात आला. तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यानंतर पोलिसांनी कामठी बस स्टॉप, जयस्तंभ चौक आणि हैदरी मस्जिद परिसरात रूट मार्च काढला. या रूट मार्चद्वारे नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या संपूर्ण सरावातून पोलिसांची सज्जता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून आली. कामठी पोलिसांच्या या मॉकड्रिलमुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही शांतता आणि सहकार्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाशिम शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास मुरुमाच्या ढिगाऱ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आणि आता त्याच ठिकाणी एका व्यक्तीचा हात आणि पाय तुटलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या हिंगोली महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात रात्रीच्या सुमारास काही मानवी अवयव सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असताना पुन्हा त्याच ठिकाणी आणखी एक भीषण सत्य समोर आलंय. मुरुमाच्या मोठ्या ढिगाऱ्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून त्या मृतदेहाचे हात आणि पाय तुटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह मुद्दाम लपविण्यासाठी मुरमांच्या ढिगाऱ्यात टाकण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे हा प्रकार अपघात नसून खून असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी आसपासच्या भागातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे वाशिम शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वाशिम पोलीस करीत असून लवकरच या गूढ मृत्यूमागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर आली आहे. पिसाळलेल्या माकडाला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या पथकाकडून मोठी चूक झाली असून माकडाऐवजी एका निरपराध नागरिकालाच बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंय. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर वृत्त. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील भवानी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात एका पिसळलेल्या माकडाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. अनेकांवर हल्ले केल्यामुळे गावकऱ्यांनी वन विभागाला पाचारण केलं. मंगळवारी वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि माकडाला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. यावेळी ट्रँक्विलायझर गनच्या सहाय्याने माकडाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा निशाणा चुकला आणि गन मधून सुटलेला डॉट थेट गर्दीत उभ्या असलेल्या सदानंद खराटे वय वर्ष 45 राहणारा डोंगरगाव यांच्या अंगावर जाऊन लागला. इंजेक्शन लागताच खराटे जखमी झाले आणि काही क्षणातच परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून गर्दी आणि माकडाच्या अनपेक्षित हालचालीमुळे हा अपघात झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा कारवायांमध्ये अधिक सुरक्षित उपाययोजना राबविण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. माकडाला पकडण्याच्या मोहिमेत झालेल्या गंभीर चुकीमुळे एका निरपराध नागरिकाला फटका बसलाय. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काटेकोर सुरक्षा उपाययोजनांची गरज भासत असल्याचं स्पष्ट होत आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेगाच्या बेफाम धडकेत 3 निष्पाप गायींचा जागीच मृत्यू झालाय, तर एक गाय गंभीर जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला. पंचशील विद्यालयासमोर धोकादायक वळणावर केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीचा भरधाव ट्रकने 4 गायींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 3 गायींचा जागीच मृत्यू झाला, तर एक गाय गंभीर जखमी होऊन तरफडत पडली होती. या गायी लखमापूर येथील शेतकरी संजय कुंदन जाधव यांच्या मालकीच्या असल्याची माहिती समोर आली आहे. गायी रस्त्याच्या कडेला गावाकडे जात असताना वेगात येणाऱ्या TG01-1242 क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. काही अज्ञात व्यक्तींनी ट्रकवर दगडफेक करत काच फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. माहूर सारखणी राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांमुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. जखमी गायीवर स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टर तुषार डोंगरे यांनी उपचार केले असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे. वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची भूमिका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या धोकादायक वळणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनलच्या बातम्या पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.